कृपाळू उदार माझा, फार गोड शब्द आहे. ज्ञानोबारायांची वर्णन करणारे 1,500 अभंग आहेत माझ्या माहितीमध्ये महाराष्ट्रामध्ये. सगळ्या संतांची ज्ञानोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर स्तुती असं सकल संत गाथेमध्ये प्रकरण आहे महाराष्ट्र सरकारचे. 1,500 अभंग आहेत आणि मी सगळेच्या सगळे वाचले. लॉकडाऊन मध्ये काय नव्हतं मग वाचले सगळे, तेवढे 1,500 अभंग वाचले. ज्ञानोबारायांचं वर्णन चोखा महाराजांनी केलंय. त्यांची पत्नी सोयराबाई तिने करले, मुलगा आहे कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेहुणा आहे बंका, सगळ्यांनी वर्णन केले. नामदेव महाराजांच्या घरातल्या सगळ्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केले. भानदास महाराजांनी केले, नाथ महाराजांनी केले. नाथ महाराजांची मुलगी आहे गंगा गोदावरी, तिने केले. नाथ महाराजांचे नातू आहेत, त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केले. संतोबा पवार नावाची संत होऊन गेले, त्यांनी वर्णन केले. इथं निंबराज महाराज होऊन गेले शिरूर जवळ देव दैठणला, त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. आमच्याकडे देवगाव रंगारीच्या संत होऊन गेल्या बहिणाबाई, त्यांना शिवूरला दिलं गेलं, बहिणाबाई शिवूरकर, त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. त्यांचा मुलगा आहे विठ्ठल, त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. 1,500. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, कान्होबारायांनी वर्णन केलंय. सावजी महाराजांचे अभंग सापडलेत आता संस्थानला देऊच्या, त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. 1,500 अभंग आहेत ज्ञानोबारायांचे वर्णन करणारे स्तुतीपर. तुम्हाला आश्चर्य सांगतो, एका सुद्धा अभंगात, एका सुद्धा संतांनी ज्ञानोबारायांना आपलं नाही म्हटलं, माझंच म्हटलं. दाखवून द्या तुम्ही, नाहीच म्हटलं तर माझंच. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगम बरले प्रगट केले, जेने निगम बरले प्रगट केले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, बरले प्रगट केले, जेने निगम बरले प्रगट केले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, माझे योगाची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझे योगाची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, निगम बरले प्रगट केले निगम बरले प्रगट केले. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, निगम बरले प्रगट केली, जेणे निगम बरले प्रगट केली. कृपाळू उदार माझा, फार चांगला शब्द आहे माझा. संतांना माझा शब्द आवडतो. आपला शब्द त्यांच्या आवडीचा नाही. माझ्या विठोबाचा, आपल्या विठोबाचा नाही. साधूंच्या आवडीचा शब्द आहे माझा. साधूंना, संतांना आपला शब्द आवडत नाही. आणि खरंच तसा आपला शब्द असतो खोटाच, आहे की नाही. आपण एखाद्याला विचारतो बंगला कुणाचा आहे राव, तो म्हणतो आपला आहे. तो काय आपला असतो? राहायचं त्यानेच, फक्त म्हणायचं असतं बाबा आपला आहे की नाही. एवढा 140 कोटी जनतेचा देश आहे. पण झेडपी मध्ये पोरं, आम्ही झेडपी मध्ये शिकलो तर आमच्याकडून एक प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली जायची की भारत माझा देश आहे. तो एवढा 140 कोटी जनतेचा देश आहे, मग आपला का नाही, मग माझा का? त्याचं कारण आहे, आपल्या वस्तूची फार हाल असतात. आपली वस्तू कुठं, आपली म्हणजे सार्वजनिक, तिच्यावर कुठं प्रेम असतं का? ती बस आपली असते, बस काय हाल असतात ते बसचे. ते दोघ जण बस मध्ये बसले होते, सीट कव्हर फाटलं होतं.
ते एकदम थोडं बिलिंदर होतं, त्याच्यात बोट घालून कापूस काढायचं, ते स्पंज असतो. तर शेजारच्या नाही सांगितलं, मूर्ख आहेस तू. बस देशाची संपत्ती. प्रत्येक जण टॅक्स भरतो, GST भरतो, त्यातून तर सरकार आपल्याला ही ST घेऊन देतं. तर तू खुशाल त्याच्यात बोट घालून कापूस काढतो, स्पंज काढतो. देशातल्या प्रत्येक माणसाने टॅक्स भरलाय, देशातल्या प्रत्येक माणसाचा वाटा या बसमध्ये. तर कापूस काढणाऱ्यांचं तेच तर माझा वाटा घेतला काढून, आता बाकीची वाटणी घेत नाही, माझ्या वाट्याला एवढं चाललं. हे हाल असतात ते आपल्या वस्तूचे. कार असते, कारचे कोपरे काय स्वच्छ असतात, बसचे कोपरे, कारण ती बस आपली आहे, कार माझी आहे, हेच त्याचं उत्तर. साधू संतांना आपला शब्द नाही आवडत. मला ज्ञानोबारायांबद्दल सगळे संत माझा म्हणतात. महाविष्णूंचा अवतार, सखा, माझा, आपला शब्द कुठंच नाही, सगळीकडे माझा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, ज्ञानसेश्वरा, ज्ञानाचे मालक. ज्ञान ज्ञानोबारायांकडे असं नाही, तो ते ज्ञानाचे मालक आहे. ज्ञानोबारायांकडे ज्ञान आहे हा अर्थ चुकीचा आहे असं नाही. ज्ञानोबराय ज्ञानाचे मालक आहेत हा परफेक्ट अर्थ आहे. म्हणजे ज्ञानाला ज्ञानोबारायांनी सांगावं की इथं राहा, तर ज्ञानाने तिथं राहावं. ज्ञानाला ज्ञानोबारायांनी सांगावं की आज तिकडं जा, तर ज्ञानाने आज तिकडं जावं. तो म्हणेल तिथं राहे महाबोधी. कैवल्याची अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्ष, मुक्ती, ज्ञान जणू त्यांच्या हातात आहे. त्या मोक्षाला, मुक्तीला, कैवल्याला, निर्वाणाला त्यांनी सांगावं की आज तू रेड्याकडे जा, तर त्या ज्ञानाने त्या दिवशी रेड्याकडे जावं. ज्ञानोबारायांनी म्हणावं की आज हे ज्ञाना तू इकडं जा, तर ज्ञानाने तिकडं जावं. याला म्हणतात ज्ञानेश्वर, ज्ञानाचे मालक. ज्ञानाचे मालक. 1990चा काळ होता. भारताला संगणक पाहिजे होते, कॉम्प्युटर पाहिजे होते. तर भारताने अमेरिकेकडे मागितले संगणक. अमेरिकेचं आणि पाकिस्तानचं चांगलं होतं, आपण रशियाच्या बाजूला होतो ना तेव्हा, आपण रशियाच्या गटाला होतो. तर अमेरिकेला वाटलं की नको भारताला द्यायला, आपण जर भारताला संगणक दिले तर पाकिस्तान नाराज होईल. म्हणून अमेरिकेने असं उत्तर दिलं होतं की तुमच्यासारख्या मागास देशाला संगणकाची काय गरज, थोडी प्रगती करा मग देऊ संगणक. त्यांनीच ठरवलं की तुम्ही मागास आहात, थोडी प्रगती करा मग देऊ संगणक. आता किती वर्ष झाले, हे 24 आणि ते 10, 34 वर्ष झाली. 34 वर्षांपूर्वीची घटना. मोठा अपमान वाटला. 1990 पंतप्रधान 3 दिवस कार्यालयात आले नाही. विदर्भामध्ये अकोला जिल्हा आहे, तिथे मूर्तिजापूर, अकोलाच येईल ना मूर्तिजापूरला, मूर्तिजापूरचे शास्त्रज्ञ, खरे कीर्तनकाराचा मुलगा डॉक्टर विजय पांडुरंग भटकर, त्यांचे वडील वारकरी कीर्तनकार. इलेक्ट्रिक इंजिनियर झाल्यानंतर दिल्लीला निघाले होते. तर वडिलांनी ज्ञानेश्वरी दिली त्यांच्याकडे की पोरा विजय फार लांब निघालास तू, एवढी ज्ञानेश्वरी घे, वाचत जा. तो म्हटले मी वाचीन. त्यांनी घेतली आणि ते गेले. म्हणजे नाशिकचे जगन्नाथ अण्णा पवार होते, ते असं म्हणायचे की मी एकाला म्हटलो ज्ञानेश्वरी वाच, तर त्यांनी मला सांगितलं महाराज माझे वडील वारकरी होते, आळंदीहून त्यांनी ज्ञानेश्वरी आणली आहे, पण महाराज मी खरं सांगतो मी काही वाचत नाही. तर अण्णा त्याला म्हटले होते बरोबर आहे, तू काही आता वाचत नाही, तुझे वाचण्याचे चान्स फार कमी आहे. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल, पण मित्रा तुला जेव्हा वाचावं असं वाटेल तेव्हा तू वाच. ते पोरग वारकऱ्याचं पोरग, कीर्तनकाराचं पोरग, मी वाचेन म्हणून दिल्लीला ते पोरग काम करू लागलं. प्रसार भारतीचं खूप दिवस काम केलं. कलर टीव्ही त्यांनी निर्माण केला. कलर टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, कलर टीव्ही केला त्यांनी, डॉक्टर विजय भटकर सर. आणि जेव्हा भारताचा अपमान झाला, अमेरिकेने सांगितलं तुम्ही फार मागास आहात, संगणक तुमच्याकडे गरज नाही, तुम्हाला थोडी प्रगती करा मग आम्ही देऊ. त्यांना फार वाईट वाटलं. त्या डॉक्टर विजय पांडुरंग भटकरांनी पंतप्रधानांना भेटले, कपाळावर बुक्का, गळ्यात माळ, आणि सांगितलं होतं मी संगणक बनवतो, मला 18 महिने द्या, इतके इतके पैसे द्या, या वस्तू द्या. पंतप्रधानांनी सांगितलं घ्या. आणि त्या वारकऱ्याच्या पुराने, कीर्तनकाराच्या पुराने, महाराष्ट्राच्या सुपुत्राने ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी वाचली होती. त्यांना प्रेरणा कुठून मिळाली होती? ज्या दिवशी भारताचा अपमान झाला त्या दिवशी 12व्या अध्यायातली एक ओवी, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एक वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. त्या ओवीचा अर्थ असा आहे की मनुष्याने जर प्रयत्न केला तर तो समुद्राला पूल बांधू शकतो आणि विषाचं जेवण करू शकतो.
त्या इलेक्ट्रिक इंजिनियर पोराला वाटलं की इतकं सगळं मनुष्य जर प्रयत्नाने करू शकतो तर संगणक बनवणं काही अवघड नाही. आणि त्या पोराने 18 महिने नाही लावले महाराज, 14 महिन्यांमध्ये, आणि ऐका मायबाप, संगणक नाही तयार केला, महासंगणक तयार केला. कॉम्प्युटर नाही, सुपर कॉम्प्युटर, पुढचा ऍडव्हान्स्ड, जास्त प्रगत, जास्त वेगाने पळणारा. त्या मॉडेलचं नाव 8000 परम. पंतप्रधानांनी जेव्हा हार घेतला त्या संगणकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या गळ्यामध्ये ते घालायला गेले, तर त्यांनी तो थांबवला, असा थांबवला, गोळा केला, पिशवीत घातला. पंतप्रधानांना कुतूहल, काय करणार या हाराच? तर त्यांनी विचारलं होतं, पंतप्रधानांनी हात धरून, 1993 साल, त्या कम्प्युटरचं नाव 8000 परम. त्यांनी विचारलं होतं, या हाराचं काय करणार? डॉक्टर विजय भटकर सरांनी उत्तर दिलं होतं, घरी जाऊन ज्ञानेश्वरीला घालणार, तिचा सन्मान पहिला आहे. 20 वर्षांपूर्वी आळंदीला होतो, 4थ्या वर्षांना होतो, आणि डॉक्टर विजय सरांचं विश्वशांती केंद्रावर प्रवचन ऐकलं होतं. त्यानंतर त्यांचा परिचय विदा कराडांनी या कथेने दिला होता. ती कथा माझ्या आठवणीत आहे. ती ही कथा आहे. केवढ्या मोठ्या माणसाचं आज प्रवचन आपण ऐकलंय की अमेरिकेची 2 माणसं आली आणि ती माणसं त्यांच्या खोलीत बसून म्हणत होती की आमच्या राष्ट्राध्यक्षाने आम्हाला पाठवलंय, किती पैसे पाहिजे सांगा, किती पॅकेज पाहिजे सांगा, किती मोठा बंगला पाहिजे सांगा, सकाळी नवी दिल्ली एअरपोर्टहून चार्टर्ड विमान घेऊन तुम्हाला आमच्या न्यूयॉर्कला उतरवेन, तुम्ही पहिल्यांदा आमच्या भूमीवर जेव्हा पाय ठेवाल तुम्ही आमचे नागरिक असाल, सिटीजन असाल, काय सांगू आमच्या राष्ट्राध्यक्षाला निरोप, किती बंगला पाहिजे, किती मोठं पॅकेज पाहिजे, काय उत्तर देऊ? त्या डॉक्टर विजय सरांनी उत्तर दिलं होतं त्या 2 अमेरिकेच्या आलेल्या माणसांना, तुमच्या राष्ट्रप्रमुखाला माझा निरोप सांगा की विजय इतक्या किरकोळ देशात नोकरी करत नसतो, विजयला 100 कोटीचा देश पाहिजे. भारताची लोकसंख्या 100 कोटी होती तेव्हा, अमेरिका 12 कोटीची होती. ज्ञानेश्वर, ज्ञानाचा मालक, ज्यांच्या एका ओवीच्या वाचण्याने सुपर कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा इथल्या शास्त्रज्ञाला होत असेल, त्यांचं नाव ज्ञानेश्वर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. माऊली म्हणा, माऊली म्हणा. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, 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 कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाया ते कुळाचा विचार.
पाया ते कुळाचा विचार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर कया नमस्कार वारंवार कया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाया ते गुळाचा विचार न पाया ते गुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई 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 न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार कुंडली कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय गुरुजोग महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की तया नमस्कार वारंवार ज्ञानोबरायांना अनेक वेळा नमस्कार का एकदा दोनदा तीनदा चारदा नाही म्हटलं कारण नमस्कार करण्याची कारण असंख्य आहे. काही माणसं जन्मवंचित असतात, जन्म चांगल्या कुळात येत नाही. ज्ञानोबरायांनी सगळ्यांना स्वीकारले, त्या अनेकांनी ज्ञानोबरायांना नमस्कार केलाय. म्हणून तया नमस्कार वारंवार. काही कर्मवंचित असतात, कर्मवंचित असतात. काही एखादा क्षण असतो ज्या क्षणी जीवनाची वाट चुकते माणसाची, परिस्थिती नसते म्हणा, 2 वेळच्या पोटाच्या भाकरीसाठी कधीतरी पाप करावं लागतं. कधीतरी पाप पुण्याचा भेदच कळत नाही, पाप काय आणि पुण्य काय. अशा समाजात कधी कधी जन्माला येतो, अशा परिस्थितीत कधी कधी मनुष्य जन्माला येतो की हे करणं आपलं कामच आहे असं वाटतं. मनुष्य वाहावत जातो वाहावत जातो वाहावत जातो. कधीतरी आयुष्याच्या मध्यंतरी आल्यावर त्याच्या लक्षात येतो पाप असं असतं, पुण्य असं असतं. आपण जे आयुष्यभर करत आलो याला पाप म्हणतात, याला कर्मवंचित म्हणतात. अशा सगळ्या कर्मवंचितांना ज्ञानोबरायांनी स्वीकारले. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. माऊली म्हणतात की
गाव नदी वाहत असते आणि मग तरुण मंडळी, पावसाळ्यातला पहिला 7 जूनचा पाऊस पडावा, सगळी तरुण मंडळी नदीच्या काठी जमावी, एखाद्याला पोहण्याची, लोकांना मला पोहता येतं हे दाखवण्याची फार हौस यावी, त्याने नदीत उडी मारावी. त्याच्या लक्षात येतं की पाण्याचा रेटा वाढतोय, मग माघार घ्यावी, तर इकडे अर्धी नदी, इकडे अर्धी नदी. पण कसा बसा पोहोचतो, गावातली उत्साही पोरं दोर फेकतात, कसा बसा काठावर येतो. बुडालाच होता, म्हणजे मेलाच होता, पण दैवयोगाने वाचला. काठावर आल्यावर हळूच विचारतो की माझे कपडे कुठे, कुणास ठाऊक आहे, माझे पैसे कोणाकडे बरं, माझा मोबाईल कोणाकडे बरं. त्याची जीवित वाईल थडी आली, त्याचं जीवित वाचलं, तो आईल थडाला आला, या तीराला आला, जगला, म्हणजे सगळं शिल्लक आहे. तो आता जगू शकतो, तो आता भक्ती करू शकतो, तो आता या ईश्वराच्या आध्यात्मिक सत्तेत या प्रांतात येऊ शकतो. ज्ञानोबारायांनी त्या ओवीतून आपल्याला सांगितलंय. अशा सगळ्या कर्मवंचितांनी ज्ञानोबारायांना नमस्कार केलाय. ते किती नमस्कार होतील त्याची गणती नाही, म्हणून तया नमस्कार वारंवार. कर्मवंचित असा नाही तर जन्मवंचित असा, त्या सगळ्यांनी नमस्कार केलाय. आणि साधूचं ते वैशिष्ट्य आहे महाराज, ते मागचं पाहत नाहीत ना. साधूचं वैशिष्ट्य, साधूची विशेषता आहे. डायोजनीज नावाचा एक संत होऊन गेला, युरोपचा आहे. एका गावात गेला, यहुदी धर्माचा होता, प्राचीन धर्म आहे, यहुदी धर्माचा होता तो डायोजनीज. फिरत होता तर एका महिलेकडून व्यभिचार घडला होता. रोम नावाचं प्राचीन शहर, आणि त्या रोम मध्ये एका महिलेकडून व्यभिचार घडला होता. त्या यहुदी धर्मामध्ये अशी पद्धत होती की ज्या महिलेकडून व्यभिचार घडेल, जिने नवऱ्याला फसवलं, तिला तोपर्यंत दगड मारायची जोपर्यंत तिचा जीव जात नाही, तोपर्यंत लोकांचं दगड मारणं काम चालू होतं. तो महात्मा आला, डायोजनीज. काय चाललंय? म्हटलं काय नाही, तुम्ही पण दगड घ्या, तुम्ही पण मारा. म्हटलं मी तर प्राण्यांमध्ये देव पाहतो, पण मग तुम्ही धर्माची आज्ञा मानत नाही का? आपल्या धर्माची आज्ञा आहे, हिने व्यभिचार केला, हिला दगड तोपर्यंत मारायची जोपर्यंत ही मरत नाही. आता मोठी पंचायत झाली. दगड न मारावे तर आपण धर्माचं ऐकत नाही, दगड मारावे तर आपण भूतदया मानत नाही. काय करावं? तर डायोजनीज नावाच्या संतांनी दगड उचलला, पण दगड मारणाऱ्यांना सांगितलं होतं, माझं एकच म्हणणं आहे, या गर्दीमध्ये त्यानेच फक्त या महिलेला दगड मारावा, ज्याने कधी मनाने सुद्धा पाप केलं नाही. आखे घरी निघून गेले. जोग महाराज नव्हते ना त्या गर्दीमध्ये, ते थांबले असते नाही का. तेवढं पवित्र जीवन कोणाचं आहे महाराज? युरोपात नाही ना, शक्य नाही. त्याचाच अधिकार आहे. सगळे अख्खे घरी निघून गेले. डायोजनीज नावाचा महात्मा तिचे पुढे गेला, ती पाया पडली. तिने सांगितलं, हो महाराज, माझ्याकडून चूक घडली. गळगळ अश्रू डोळ्यातून बाहेर येत होते, आणि ती सांगत होती, माझ्याकडून चूक घडली महाराज, याला काय प्रायश्चित्त आहे? त्या महात्म्याने सांगितलं, तुझ्या डोळ्यातले अश्रू हेच प्रायश्चित्त आहे, उद्यापासून चांगली जग, ईश्वरापर्यंत पोहोचशील. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी ते केलंय. अशांना जवळ घेतलंय, कर्मवंचितांना. त्याच्याही पुढे भाषावंचितांना जवळ घेतलंय नाही का. भाषावंचितांना आज भाषा आपल्याला मोठी समस्या वाटत नाही. त्याचं कारण आपल्याकडे गुगल आहे. एखाद्या भाषेचा शब्द आडला तर आपण टाकू शकतो, त्याचं भाषांतर करून घेऊ शकतो. थोडंफार कळायला लागलंय, थोडंफार शिकलो. भाषा वंचना खरंच मोठी समस्या होती. अशा काळामध्ये ज्ञानोबारायांनी गीता अलंकार नामदानेश्वरी, गीता अलंकार नामदानेश्वरी, गीता अलंकार नामदानेश्वरी, गीता अलंकार नामदानेश्वरी. ब्रह्मानंद लहारी प्रकट केली, ब्रह्मानंद लहारी
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदधारी प्रगट केली ब्रह्मानंदधारी प्रगट केली अलंकार नाम खूप कारणांनी खूप जणांकडून खूप वेळा ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार, त्याचे प्रतिनिधी एकनाथ महाराज आहेत, तो नमस्कार करणारे सगळ्यांचे नमस्कार ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचवणारे एकनाथ महाराज आहेत, म्हणून त्या नमस्कार वारंवार. श्रीमद भागवताचं महात्म्य आहे, सच्चिदानंद रूपाय महात्म्याचा पहिला श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. नुमः हे अनेक वचन आहे, नमःचं नुमः हे अनेक वचन आहे. तर कोणीतरी एका महात्म्याला विचारलं, वृंदावनचे संत होऊन गेले अखंडानंद स्वामी महाराज, त्यांना विचारलं की नमः पाहिजे होतं, नुमः कशाला, अनेक वचन कशाला? अखंडानंद महाराज म्हटले की व्यास महाराज फार कृपाळू होते. व्यास महाराजांनी विचार केला की आपण नमः म्हणायचे म्हणजे आपलाच नमस्कार कृष्णाला जाईल. जगामध्ये जो जो कृष्णाला नमस्कार करणार नाही, जो विसराळू असेल, जो प्रमादी असेल, त्या सगळ्यांचे नमस्कार आपण आधीच करून घ्यावे, म्हणून नुमः अनेक वचन. संत दयाळू आहेत महाराज, संत कृपाळू आहेत. नाथ महाराजांना असं वाटलं की न जाणो एवढ्या मोठ्या विभूतिमत्वाला ज्ञानेश्वर महाराजांना कोणी प्रमादी, कोणी कलियुगातला, कोणी प्रपंचात अडकलेला मनुष्य नमस्कार करायचा विसरून तर जाणार नाही ना. विसरला तर विसरला, लेकरं आहेत माझी, मी त्यांच्या आधी नमस्कार करून घेतो. नाथरायांनी माऊलींना आपल्या सगळ्यांचे नमस्कार करून घेतलेत. याचा अर्थ आपण नाही करायचे असं नाही, पण त्यांनी करून घेतलेत की एखादा प्रमादी, एखादा चुकीचा विसरला तर आपण करूया. तया नमस्कार वारंवार. का नमस्कार वारंवार? त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. न पाहिया ते कुळाचा विचार 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 भक्त करुणाकर ज्ञानाबाई 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 पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. संस्थेत असताना गुरुवारच्या अभंगामध्ये हा अभंग आहे, भजनामध्ये
म्हणायचो आम्ही गुरुवारी हा अभंग. या अभंगाचा अर्थ कळाला थोड्याफार प्रमाणात, विशेषतः हे तिसरं चरण. मी वृंदावनला गेलो आणि एका आश्रमात गेलो, म्हटलो स्वामीजी मला राहायचंय, भागवत शिकायचं होतं. त्या स्वामीजींनी विचारलं कोण से वर्ण के हो. मला वर्ण कळे नाही, इथं व्याकरण शिकलेलो. बरं इथं जेव्हा संस्थेत आलो तेव्हा इथं काहीच विचारलं गेलं नाही. जोग महाराजांची संस्था आहे, महाराज व्याकरणाची परीक्षा पास झालो. इथं बसलो, कोणी आडनाव विचारलं नाही, कोणीकडे जात विचारली नाही, काय नाही. 10च्या आत जेव्हा नंबर असायचं तेव्हा संस्थेत जेवणाची जुन्या संस्थेत जेवणाची व्यवस्था असायची. नंतर थोडंफार मागे पुढे नंबर झाला. मधुकरी होती, काही विषय नव्हता ना, याती कुळ हा काही विषय नव्हता आळंदीमध्ये. वृंदावनला पहिल्यांदा गेलो तर त्या स्वामीजींनी विचारलं कोण से वर्ण के हो. तर मी गडबडलो थोडा. मग ते जालन्याचा एक मुलगा होता, पोरगा होता, त्याने सांगितलं क्षत्रिय सांग, क्षत्रिय सांग. तर मी सांगितलं की असा असा मी आहे. त्यांनी सांगितलं 2 सेवा करावी लागतील, सकाळी बटाटे कापायचे, संध्याकाळी रोट्या भाजायच्या. रोट्या भाजायच्या. तर मी सकाळी ते बटाटे कापायचे, संध्याकाळी रोट्या भाजायचो. काही पोरं होते ज्यांना सेवा नव्हती, पाठाला उशीर व्हायचा, पाठाला उशीर व्हायचं. जर कधी म्हटलं, तिथं ते व्यवस्थापक होता, त्याला जर म्हटलं की आजच्या दिवस जाऊ द्या, तो म्हणायचा नाही नाही, मग ते बटाटे कोण कापी, ते बटाटे कोण कापी, त्या रोट्या कोण भाजी. वृंदावनून जेव्हा 1.5 वर्षांनी परत आलो, जेव्हा माऊलींच्या चरणी डोकं टेकवलं, तेव्हा कळालं होतं न पाही याती कुळाचा विचार. संस्थेत जेव्हा आलो, संस्थेची पायरी जेव्हा चढलो वृंदावनून आल्यानंतर, तेव्हा कळालं होतं न सेवा करणं वाईट आहे असं नाही, पण तू आमका आहे म्हणून तू सेवा कर हे वाईट आहे. ते माऊलींकडे नाही, आमचे माऊली आहेत, एवढे मोठे माऊली. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर. ज्ञानोबा भक्त आहेत, करुणाकर म्हणजे करुणा करणारे आहेत. करुणाकर ज्ञानाबाई, तुम्ही कुठल्याही भावनेने जा, तुमची मुक्ती निश्चित आहे. नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भलतिया भावे शरण जाता भेटी, 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 पाडित से तुटी, पाडित से तुटी, जन्म व्याधी न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार, पाडित से तुटी, पाडित से तुटी, जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भलतिया भावे शरण जाता भेटी. कुठल्याही भावनेने ज्ञानोबरायांकडे जावं. आळंदी परिसर आहेत, चाकण सारखी MIDC आहे, पिंपरी चिंचवड सारखी प्रगत गाव आहेत, शेजारी पुणे आहे. अशा वेळी सर्वदूर महाराष्ट्रातली माणसं येतात बाबा. त्यातल्या त्यात थोडं स्वस्त राहायला आळंदी आहे, रूम छोट्या छोट्या मिळतात, इथं राहतात. कधी वारकरी होतात त्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही. भलतिया भावे आले होते 2 वेळची भाकरी कमवायला, पण कधी ज्ञानोबारायांना शरण गेले त्यांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. शेकडो उदाहरण आहेत. भलतिया भावे शरण जाता. साधूंमध्ये ती ताकद आहे महाराज. भिंत भलतिया भावे, रेडा भलतिया भावे. संतांमध्ये ती ताकद आहे, महात्म्यामध्ये ती ताकद आहे. कलकत्त्याच्या, एवढं सांगतो 2-5 मिनिटात, वेळ संपली आपली. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी ऑफ कॉलेजमध्ये एक पोरग शिकत होतं, नास्तिक पोरग, नरेंद्र यदुनाथ दत्त नाव.
ज्यांना आपण स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतो. नास्तिक व्हायला कारण पण असं झालं की एकदा नवरात्र होतं, आई सोबत देवीची मूर्ती आणायला कुंभार आळीत गेले. तर तो कुंभार काही मूर्त्या रंगवत होता. कुंभाराचा एक भाऊ मूर्त्या घडवत होता. एक भाऊ त्या चिखलावर नाचत होता. हे 8 वर्षांचं पोरग त्या चिखल तुडवणाऱ्या जवळ गेलं आणि सांगितलं, दादा काय करता? म्हटलं हे काय चिखल तुडवतो? नाही नाही, या चिखलाचं काय करता? काय करणार या चिखलाचं? म्हटलं याची मूर्ती करणार पोरा. कसली मूर्ती? म्हटलं देवाची मूर्ती. म्हणजे देवीची मूर्ती जी आम्ही न्यायला आलोय? हा, तुम्ही न्यायला आले तीच तर बनवणार. ते पोरग म्हटलं म्हणजे ज्या देवाला तुडवलं जातंय पायाखाली तो होऊ सुद्धा करत नाही, त्याची पूजा माझी आई करणार? आई, आपल्याला हे काही पटत नाही, तुझी तू पूजा, ही तुझी देवी. नास्तिक झालं ते पोरग नरेंद्र. त्यांच्या गल्लीतून कोणी साधू, संन्यासी, कथाकार, भागवतकार, प्रवचनकार, गंधवाले, टिळे, टोपी, माळा, गंध असे दिसले की ते विचारायचं, पोरग देव पाहिला का? ते म्हणायचे नाही. मग कसं काय कीर्तन करता? मोठी पंचायतच होत असेल नाही का? देव पाहिला का? नाही. मग कसं काय लावता बुक्का? देव पाहिला का? नाही. मग कसं काय गंध लावता? त्या गल्लीत चांगल्या माणसांनी येणं सोडून दिलं महाराज. चांगली माणसं येतच नव्हती त्या गल्लीमध्ये. ते पोरग कॉलेजला गेलं, BA वर्गात शिकत होतं प्रेसिडेन्सी ऑफ कॉलेजमध्ये. आणि इंग्लिशचे प्राध्यापक, त्यांचं नाव हेस्टी, कविता शिकवत होते. इंग्लिश मधली कविता. वर्ड्सवर्थ नावाचा एक कवी आहे, जगप्रसिद्ध निसर्ग कवी आहे. त्याची कविता शिकवायची होती. कविता शिकवण्याच्या आधी लेखकाचा कवीचा परिचय द्यायचा असतो. तर परिचय देत होते की हा जगप्रसिद्ध लेखक आहे, जगप्रसिद्ध निसर्ग कवी आहे. का एवढा प्रसिद्ध झाला निसर्ग कवी हा? का झाला? तर निसर्गाचं फार चांगलं अवलोकन करायचं. आकाशातून बगळ्यांचा थवा निघाला तर समाधी लागायची. एखाद्या घरापुढे फुलांचा ताटवा जर फुललेला पाहिला तर त्याला समाधी लागायची. तास संपला तर हेस्टी नावाच्या प्राध्यापकांनी विचारलं, कोणाला काही शंका आहे का? या पोराने वरती बोट केलं, मला शंका आहे. म्हटले काय? नाही. म्हटले असं बगळ्याला पाहून कुठं समाधी लागत असते का? आणि फुलांना पाहून कुठं समाधी लागत असते? माझं तर म्हणणं आहे की समाधीच लागत असते का नाही. सर, तुम्हाला कधी समाधी लागली का? सर प्रामाणिक होते. सरांनी सांगितलं, मला कधीच नाही लागली समाधी. पण ज्याला समाधी लागते, जो कायम समाधीच जगतो, असा एक माणूस मला माहिती आहे. इथून 4 कोसावर कोळ्यांची राणी देवी रासमणी, तिने कालिका मातेचं मंदिर बांधले आणि तिचा पुजारी रामकृष्ण परमहंस. तू त्यांना भेट, ते कायम समाधी अवस्थेत जगतात. मी नाही समाधी अवस्थेत जगत, तू त्यांना भेट. आता होते त्यांनी सायकल भाड्याने घेतली, मित्राला घेतलं, घरी गेलेच नाही. गेले भलती या भावे शरण जाता, परीक्षा पाहायची म्हणून, अडवायचं म्हणून, प्रश्न विचारायचे म्हणून गेले. काली मातेसाठी फुलांचा हार तयार करत होते रामकृष्ण परमहंस. हे गेले आणि विचारलं, रामकृष्ण परमहंस कुठे? म्हणजे ते काय काली मातेसाठी फुलांचा हार तयार करतायत. हे गेले, ताटची ताट उभे राहिले, नमस्कार नाही, काहीच नाही, प्रणाम नाही, काहीच नाही. विचारलं, आपण रामकृष्ण परमहंस का? म्हटलं हो. तुम्ही कधी देव पाहिला का? रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रकडे पाहिलं आणि सांगितलं, काय म्हटलास? म्हटले काय नाही, माझा प्रश्न आहे, तुम्ही कधी देव पाहिला का? म्हटले पोरा, खरं सांगू का, मी कधी देव पाहिला का असं विचारू नको. मी जगामध्ये देव सोडून दुसऱ्या कोणाला पाहिलंच नाही. मी तुझ्यात पाहतो तरी तुला नाही पाहत. देव पाहतो, देव तुझ्यातल्या देवाला पाहतो. आणखी काही विचारायचंय का? काहीच नाही विचारायचं. नुसता नास्तिक आस्तिक नाही झाला महाराज, हिंदू धर्माचा थोर संन्यासी झाला. कसल्या नास्तिक भावनेने संताला भेटायला गेलेल्या एका तरुण पोराच्या आयुष्यामधलं हे परिवर्तन. भलती या भावे शरण जाता भेटी. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये असंख्य भलत्या भावनेने भेटणारे संत झाले. त्यांना ज्ञानोबारायांनी मुक्त केलंय, त्यांना ज्ञानोबारायांनी सिद्ध केलंय, त्यांना ज्ञानोबारायांनी संत केलंय. भलती या भावे शरण जाता भेटी, पाडितसे तुटी. त्यांच्या जन्मव्याधीची निवृत्ती ज्ञानोबारायांनी केली आहे. बरं, ते ठीक आहे, ज्ञानोबाराय एवढे मोठे आहेत, पण ते तुमचे कोण आहेत? माझे ज्ञानोबाराय कोण आहेत? आपला ज्ञानोबारायांशी काय संबंध आहे? ह्या शेवटच्या चरणात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई
माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुलाचा विचार न पाहे याती कुलाचा विचार मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानबाई ज्ञान सखया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपानबाई ज्ञान सखया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर